नमस्कार. मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर प्रमोद अंबादासराव पवार, मुक्काम पोस्ट गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. सध्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे इंग्रजी विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आपल्यापुढे मी लिहिलेले काव्यसंग्रह मी सादर करीत आहे. आज मी आपल्यासमोर मी माझ्या ग्रॅज्युएशन पिरियडमध्ये लिहिलेले काव्य आणि त्यातून प्रकाशित झालेलं काव्यसंग्रह, त्याचं शीर्षक आहे मर्म. मर्ममधील काही कविता. या काव्यसंग्रहातील काही कविता या शब्दबद्ध संगीतमय करण्यात आलेल्या आहे. त्याची कंपोजिशन करण्यात आलेली आहे, तर त्यावरची सीडी अद्याप काढलेली नाही. तर मित्रांनो, मी आपल्या समोर मी लिहिलेले काव्यसंग्रह मर्म याचे कव्हर पेज आहे आणि हे बॅक साइड ऑफ पेज. तर याची प्रस्तावना सुप्रसिद्ध कवी पी. विठ्ठल यांनी केलेली आहे आणि मी हे काव्यसंग्रह आपल्याकडे वाचून दाखवत आहे. मर्म कशाचा प्रश्न पडतो. मर्म हे जीवनाचं आहे. जीवन हे अनाकलनीय आहे. माणूस जन्माला येतो, मृत्यू पावतो, परंतु त्याच्या या संपूर्ण प्रवासामध्ये अनंत असे प्रश्न अनुत्तरित राहतात. तरी पण माणसाची एक आशा असते आणि ती या माणसाला जगण्यासाठी प्रवृत्त करत असते. निसर्ग आहे हे सुद्धा माणसाला कळालेलं नाही. अशा अनंत गोष्टी आहेत. तर यावरती खूप सुंदर अशा पद्धतीची प्रस्तावना माझे मित्र पी. विठ्ठल यांनी लिहिलेली आहे. तर मी सुरुवातीला पी. विठ्ठल यांनी लिहिलेली प्रस्तावना आपल्या समोर वाचून दाखवतो आणि त्यानंतर काव्य हे आपल्याकडे सांगतो. तत्पूर्वी मर्म हे काव्यसंग्रह शांभवी प्रिंटर्स अँड पब्लिशर्स, टिळकनगर, औरंगाबाद येथे प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि 2008 मध्ये याचं प्रकाशन झालेलं आहे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये थोडासा वेळ मिळाला, त्यामुळं ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे ठेवाव्याशा वाटतात. तर याचं प्रस्तावना मी आपल्याकडे सादर करतो. प्रस्तावनेचा मथळा आहे 2 शब्द. एका विशिष्ट दुःखाच्या आवर्तात परिघात मानवी भाववृत्ती कोणली गेली की बंधनांना झुगारून देण्याची ताकद माणसात उरत नसते. पण दुःखाची तीव्रता मोठी असेल तर ही जाणीव कवितेतून व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. कवी प्रमोद पवार यांची कविता अशाच भावभावनांची नितळ आणि स्वच्छ कविता आहे. भावनेचा ओलावा आणि कल्पनेचा नितळपणा नसला की कविता म्हणजे केवळ एक शाब्दिक कसरत होते. मात्र प्रस्तुतच्या कविता वाचल्यानंतर प्रणयाची उत्कटता, भावानुभावातील आर्तता
हळुवार आणि सुकुमारपणा व्यक्त करणारी, तद्वतच जीवनातील रयतेपणाचे आणि अनुभवाच्या विविध परींचे दर्शन घडविणारी ही कविता आहे. हे सहज पडते. प्रमोद पवार ग्राम संस्कृती आणि निसर्गाच्या विविध छटा कवितेतून साकारतात. जीवनाचे विश्लेषण आणि अर्थ निर्णयन करतात. समाजकारण, राजकारण, लोकशाही, देशप्रेम विषय कोणताही असो, प्रमोद पवार स्वाभाविकपणे आणि तितक्याच निर्भीडपणे हा अनुभव आविष्कृत करतात. त्यामुळे निश्चितच ही कविता मनावर कोरली जाते. रचनेच्या दृष्टीने काही त्रुटी जरूर आहेत, पण सुरुवातीच्या काळातील या कविता अगदीच नवख्या वाटत नाहीत. हेच या कवीचे यश आहे. आणि ओव्हरपेजच्या शेवटीला पी विठ्ठल यांनी इथं एक रिमार्क दिलेला आहे, ते पण मी वाचतो. मर्म आत्मप्रकटनार्थ ही कविता प्रामुख्याने लिहिली गेली असली तरी कवी मनाची अस्वस्थता आणि भौतिक पर्यावरणाबद्दलची चिंताही प्रकट होताना दिसते. या कवितेला स्वतःची भाषा असल्यामुळे आणि कवीची अभिव्यक्ती सरळ सोपी असल्यामुळे ही कविता निश्चितच वाचकांच्या मनात घर करते. पी विठ्ठल. धन्यवाद. आता मी आपल्या पुढे कविता सादर करतो. पहिली कविता आहे, कवितेचं शीर्षक आहे मर्म. विचार माझे विचार तुझे, विचार विचार बनले काय, मनन केले चिंतन केले, मर्म तुझे हे कळेल काय. मन हसले विचार रुसले, जीवन कोडे नाही कळले, मर्म तुझे हे कळेल काय. रिमझिम सरी सरी थांबल्या, दऱ्या खोऱ्यात रडू लागल्या, चिवचिव करीत चिमण्या आल्या, एकच आक्रोश करू लागल्या, मर्म तुझे हे कळेल काय. काळचक्र हे भ्रमण करते, पुढचे मागचे नाही कळले, क्षणोक्षणी शब्दच सांडले, शब्द फसले, गीत थांबले, मर्म तुझे हे कळेल का. आलास कोठे चाललास कोठे, सारे सारे स्वप्न झाले, जीवन मृगजळ बनून गेले, सांगून थकलो सगून दमलो, मर्म तुझे हे कळेल काय. हिरवे रान ओसाड झाले, विचार करून त्रस्त झाले, मला न कळले सारे, तुला तरी थोडे कळले काय, मर्म तुझे हे कळेल काय. सत्कर्म करण्या आलो आम्ही, फेरी जन्म मृत्यूची चुकील काय, मला न कळले तुला न कळले, कळून कळून कळले काय, मर्म तुझे हे कळेल काय. त्यानंतरचं काव्य आहे बोले कोकिळा स्वरात. ही कविता कित्येक वेळी युवक महोत्सवला सादर करण्यात आलेली आहे. आणि ही कविता ही एक ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे असं मी म्हणेन. माझा भाऊ प्राध्यापक प्रसाद अंबादासराव पवार, बहीण प्रफुल्लता अंबादासराव पवार आणि प्रतिभा दिनकरराव पाटील. तर आमचा सर्वांचा ग्रुप हा संगीतमय आहे, संगीतामध्ये विलीन असतो, वेगवेगळ्या कविता रचतो, त्यावर चाली बसवतो, सादर करतो, आवड आहे. तर ही कविता लिहित असताना बरेचसे शब्द, बरेचशा कंपोजिशन, बऱ्याचशा आयडियाज ह्या माझ्या कुटुंबातून मला प्रेरित केलेल्या आहेत. आणि याची शब्दरचना इतकी सुंदर झालेली आहे आणि यावर गीत पण बसलेलं आहे. तर मी गीत थोडंसं आपल्याकडे सादर करतो, त्यानंतर कविता वाचतो. कारण कोणतंही गीत सादर करण्याच्या पूर्वी तेथे संगीत असणं आवश्यक आहे.
त्याशिवाय ते वृक्ष आणि कोरडं असं वाटतं. आली पेरणी पेरणी ओली चिंबक धरणी, आली पेरणी पेरणी ओली चिंबक धरणी, गोल गोल दाण्याची झेल झेलती धरणी, बोले कोकिळा स्वरात आली पेरणी पेरणी, आली पेरणी पेरणी ओली चिंबक धरणी. आलं पाणी गवड्यात मेघ राजाच्या सुरात, गवताची मऊ पात रान हसती गालात, बोले कोकिळा स्वरात आली पेरणी पेरणी ओली चिंबक धरणी. पीक डोलत डोलत रान पाखर मळ्यात, पीक डोलत डोलत रान पाखर मळ्यात, गोफण फिरती डोलात रास राशीच्या कामात, बोले कोकिळा स्वरात आली पेरणी पेरणी ओली चिंबक धरणी. खण खणती दान लक्ष्मीच्या गरपान, खण खणती दान लक्ष्मीच्या गरपान, गोर गरिबाची तहान सरी सरीच्या सरीन, बोले कोकिळा स्वरात आली पेरणी पेरणी ओली चिंबक धरणी. आगा कष्टाची भाकर दीन दलिता धार, आगा कष्टाची भाकर दीन दलिता धार, सुखी झालाय संसार काळ्या मातीचा आधा उपकार, बोले कोकिळा स्वरात आली पेरणी पेरणी ओली चिंबक धरणी. आली पेरणी पेरणी ओली चिंबक धरणी, गोल गोल दाण्याची झेल झेलती धरणी, बोले कोकिळा स्वरात आली पेरणी पेरणी. हे गीत आपल्याला असं म्हणता येईल की हे गीत आज शेतकऱ्याच्या स्वप्नातील गीत बनलेलं आहे. त्यानंतरचं पुढचं काव्य रानपाखर. रानपाखर पूर्वी चिमण्या असायच्या, अंगणात यायच्या आणि असाच एक देखावा पाहिल्यानंतर काही शब्द सुचलेले आहेत ते मी लिहिलेले आहेत. सांज वेळी शीत प्रहरी रानपाखरांचा थवा, सांज वेळी शीत प्रहरी रानपाखरांचा थवा, फिरता फिरता पसरलेली दाणे टिपण्या माझ्या अंगणी आला, हळुवार कानोसा घेत घेत एकमेकांच्या कानी कुजबुज करू लागला. अरे असा कसा रे माणूस बनला, माणुसकीच विसरून गेला, पैशाच्या या भवऱ्यात देहबान हरवून गेला. जाती धर्माच्या नावाखाली रक्ताचा भुकेला झाला, देश माझा देश तुझा वादंगाचा वणवा पेटला. नको नको रे मला सांगू मानवतेची जुनी कहाणी, नको नको रे मला सांगू मानवतेची जुनी कहाणी, घरट्यामधली पिलं आपली वाट पाहून व्याकुळ झाली, घरट्यामधील पिलं आपली वाट पाहून व्याकुळ झाली. त्यानंतर पुढची कविता आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे मनीचा उन्माद. कविता खूप सोपी आणि सरळ आहे. वडाच्या पारंब्याची सावली, वडाच्या पारंब्याची सावली खळखळणाऱ्या ओढ्यातील पाण्यावर निळ्या निळ्या अंधुक अंधुकशी दिसत होती. वडाच्या पारंब्याची सावली खळखळणाऱ्या ओढ्यातील पाण्यावर निळ्या निळ्या अंधुक अंधुकशी दिसत होती. तरीही ती पारंब्याची सावली, तरीही
तरीही ती पारंब्याची सावली नाहू पाहत होती सोनेरी किरणात. त्यानंतर पुढची कविता आहे पानगळ. पानगळ कसा प्रकार आहे बघा. पानगळ ही पण कविता खूप छान आहे. ज्यावेळेस पेपर असेसमेंटला मी गेलो होतो उस्मानाबाद मध्ये, तर त्यावेळेस सकाळ पेपर पाहिला. त्या सकाळ पेपर मध्ये एक चित्र पाहिलं. त्या चित्रावरती एक काटेरी फणगारा होता आणि त्या काटेरी फणगाऱ्यावरती एक पक्षी बसलेला होता. उन्हाळी दिवस होते आणि त्यावेळेस त्या पक्षाच्या भावना या कवितेतून व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. बघूया. पानगळ. नको नको ती पानगळ शिशिराची, मज जीव भान थरथरले, काटेरी या फणगाऱ्यावरती क्षण किती मी झेलले. पोकळ पोकळ नभातील क्षितिज सारे पाहिले, कुठेही नव्हती पान फुले, सगळी ते काट्यात. कवळी कवळी नवी पालवी गर्द हिरव्या वेशातली. कवळी कवळी नवी पालवी गर्द हिरव्या वेशातली, झळझळणाऱ्या झळ्यातून टकमक मला आज पाहते. घरटे माझे असेल कोठे दाट दाट झाडातले. घरटे माझे असेल कोठे दाट दाट झाडातले, चिवचिवणाऱ्या पक्ष्यांची चिवचिव जिथे जिथे. अमृत पाणी झऱ्यातले थेते नाचत आलेले, डोलतील पान फुले पुन्हा दवबिंदूत भिजलेले. इवल्या इवल्या पिलांचे घास हळूच भरवेन मी, एक एक दाणे दाण्यांचे चोंच चोंच खेळे. फडफडणाऱ्या पंखांनी हळुवार कुशेत घेईन मी, आकाश भरारे घेण्याचे स्वप्न त्यांचे फुलवेन. नको नको ही पानगळ शिशिराची आले वसंत फुलून. नको नको ती पानगळ शिशिराची आले वसंत फुलुनी, काटेरी या फणगाऱ्यातुनी झेप स्वच्छंद गगनात, झेप स्वच्छंद गगनात. त्यानंतरचं गीत आहे सुगी. लहान असताना शेतामध्ये जायचं वडिलांसोबत आणि त्यावेळेस शेतीमधील जे काही कामं होते या सर्व गोष्टींचा एक मनावर प्रभाव पडलेला होता. शेतीमध्ये तर कधी काम केलेलंच नाही, परंतु दुरूनच सर्व गोष्टी ऐकायचो, बारकाईने निरीक्षण करायचो आणि या निरीक्षणातून जे काही शाब्दिक उत्पत्ती व्हायची याचं लिखाण या कवितेमध्ये केलेलं आहे. कविता अगदी सोपी, सहज, सरळ आहे, प्रत्येकाने अनुभवलेली आहे. कवितेचं नाव आहे सुगी. दिस आले ग सुगीचे भेडी झाली या जवारी. दिस आले ग सुगीचे भेडी झाली या जवारी, गंगू रामाच्या घामानं सुरू झाली या उपसरी. बाई दिस आले ग सुगीचे, केल्या भराभर पेंड्या केल्या भिगी भिगीन त्या गोळा, लावून मोठी बनीम केलं रिंगण खळ्याचं. पाणी शिंपून घेतलं अन घातलं ग गुळी, सुरू केली या तुडवण रिंगणात गुळीच्या. बोलविल्या ग बाया हाय कणसाची मोडणी, मोठ्या मोठ्या डावारानं सुरू झाली या ग रास. बाई दिस आले ग सुगीचे, दिस आले ग सुगीचे. झुपली ग मळणी सहा सहा बैलांची, झुपली ग मळणी सहा सहा बैलांची, बैल खळातले कसे उधळले ग बाई. किती किती ग जमलं जवारीत गोंडर, घोळणं काढणं सुरू केली ग बाई. बाई दिस आले ग सुगीचे, बाई दिस आले ग सुगीचे. वावडी तीन पायाची मधोमधी उभी, वावडी तीन पायाची मधोमध उभी, जवारीची रास कशी गालात लाजली. एक उभा वावडीवर दुसरा पाठ भरून देई, एक ठेवीला हातणीला कसा गोंडर होळी. खणखणती दाणे कस धरतीवरती येई, लक्ष्मीच्या रूपानं माझ्या पदरात येई. थप्पीवर थप्पी मालाची ग लागली, होते बैलगाडीतले माझ्या वाड्यावर आली. बाई दिस आले ग सुगीचे, बाई दिस आले ग सुगीचे. या कवितेमधील बरेचसे शब्द मला माहीत नव्हते. ते मी माझ्या वडिलांना विचारायचो आणि वडील मला सांगायचे की शब्द हे नेमके
ग्रामीण किंवा ग्रामीण साहित्यातले काय आहेत नेमकं ते बरेचसे सगळे जवळपास बरेच शब्द त्यांचेच आहेत. फक्त रचना ही माझी आहे. त्याच्यामध्ये मळणी, खड्यातले बरेच वळणं काढणं हे सर्व गोष्टी, गोंडर असेल, या सगळ्या गोष्टी जे काही आहेत त्या वडिलांकडून किंवा वडिलांनी बरेच मार्गदर्शन केलं, त्यांनी मला सांगितलं आणि ह्या रचना. तर सुगी अलीकडे तर असं काही दिसत नाही, सगळं माणसाची लाईफ असं मशिनरी झालेली आहे. त्यानंतरचा काव्यसंग्रह आहे सपन. हे सपन काव्यसंग्रह म्हणजे एक प्रकारचं स्वप्न आहे. कसं आहे ते पहा. सर्जा राजाची रजोड उधळली रानभर, सर्जा राजाची रजोड उधळली रानभर, दिस रातीच्या कामानं पुन्हा उठली जोमान, गवताची मऊ पात पुन्हा हसली गालात, सारी सारी रान पाखर पुन्हा येती रानावर, सखा रामाची बैलजोडी बिगी बिगी जाते पुढे, पुढं घागर मळ्याच्या तालात नाचते पैंजना, पसरली रान ढोर उभ्या पिकातील मोर, हाक मारिता मारिता जीव कसा कासा दिसे, पीक डोलत डोलत मेघराजाच्या सुरात, गोफणीतली गारगोट फिरते रानावर, सखा रामाचा तो तोरा रास राशीच्या कामात, कसा डोलतोय बघा पोत पोतींच्या तप्पीत, सपन होतं ते सारं सारं रान फुललेलं, एका देखण्या मुलीच कसं रूप फुललेलं, पर असं कसं झालं, पर असं कसं झालं, दिसा आलं डोईवर, सर्जा राजाची जोड पुन्हा बसली दावणीला, सर्जा राजाची जोड पुन्हा बसली दावणीला. ही कविता. त्यानंतर पुढची कविता आहे, त्याचा मथळा आहे पाखर. आता विश्लेषण कमी करतो कारण वेळ पूर्ण आहे, फक्त कविता वाचतो. कुळवजू फणाचा होता आबाचा आटोळा, उजगावणाचं बाऊ बाऊ परी पाखरांचा गोळा, गच्च दाण्यातली जवारीची कणस, येई धरती कुशी चोच चोंचीची टिपण, फटफटणाऱ्या पारी चढे आबांचा पारा, रान पाखराचा थवा येई रानावर तवा, गुंडा गोफणीचा कसा फिरतोय बघा, हा हा आवाजानं केली या पाखरांची दैना, रान पाखर बिचारी ओल्या दाण्याची भीक केली, आठवड्याच्या धास्तीनं नाही आली राणा, आठवड्याच्या धास्तीनं नाही आली राणा. त्यानंतरची कविता आहे पेरणी. पेरणी पेरणी बळीराजा करतो या पेरणी, गोल गोल दाण्यांची झेल झेलती धरण, आलं पाणी वड्याचं रानचिंब भिजलेलं, सपन उभ्या पिकाचं घाम घामात फुललेलं, ईश्वराची कृपा झाली या गा मला, थोर भाग्य पोराचं माझ्या पिकानं राखलं, पुन्हा मंदी म्या कसोतया सारं पीक तवा डोलतया, आगा कष्टाची भाकर साऱ्या जगात वाटतोय. त्यानंतरचा काव्यसंग्रह आहे बैलगाडी. हाकता हाकता गाडी डोंगर चढी, डौल बैल जोडीचा सार रानभर करी, भेट भावंडाची लई जवळ आली, खणखण घागर मोळीची साऱ्या रानात वाजली, चिरबंदी वाडा रानामंदी उभा, घोळका पाखरांचा होता नवा नवा, पांदी हसू लागली पाने फडफडली, रानातली सई पदरातून डोकावली, वेढला लोंडा पोरांचा येता गाडी शिववर, सुरकतलेल्या गालात हसू नावावर. मामाच्या गावाला जात असताना लहानपणी जे काही गोष्टी सुचल्या मला ते मी नोंद करून ठेवलं, ते काव्य रूपात पाठवलं. त्यानंतर परवड. दिसा आले गा तसे कसं सांगू म्या तुला, पैपईच्या लढ्यानं गेलो पोट पाठीस गड्या, किती कसू ग माती उठली जीवावर, कवा येईल मुरुग कुणास ठाऊक गड्या, कसा हाकू म्या गाडा बसला संसार माझा, उपाशी पोरा बाळाचं पोट भरवू म्या कवा, उपाशी पोरा बाळाचं
पोट भरवून म्या खावा भाकर हिची कविता. सावकाराच्या दारी लावली लावलिया म्या पाळी व्याज भरुनी भरुनी केलं या अंगाचं काम. गोठ्यातल्या गुरांचा मारा उपास पोटचा कोंड मारा जीवाचा कवा थांबेल बुवा. पावसाची दोर कुणी घेई खेचुनी चार चार पोरं बाळ पुरी धरलो बुवा. लाही लाही अंगाची पै पैनी केली या गडा लाल लाल सूर्यबी डोळं वटारतोय बुवा. रानाच्या घामाचं भान नाही र मला एका तुकड्यासाठी दगड गादी र बुवा. त्यानंतरचा आहे मेंढर. या मेंढर कवितामधून एक प्रवृत्ती माणसाची कशी असते आणि मेंढराची कशी असते निर्देश केलेला आहे. मेंढर मेंढर थोडं हाकली मेंढर मऊ मऊ हिरवाळीतली कशी कोंडस लेकर. जाती एका मागून एक पर लई कामात नेक त्याच्या ढोपरीतला बाक जसे नांदे सासरे लेख. नवी नवी ती वाट पर लई जुनी खोड बिगी बिगीन साऱ्या रानातली दौड. दिसती लई उन्हाळ पर हायती ती भ्याड काळ्या मातीतली पोरं दिसबर नाही विनघोर. मेंढर मेंढर पुढं चालली मेंढर. त्यानंतर सरी कविता. रिमझिम रिमझिम सरी पावसाळी थैथया टपावर नाचत होती. रिमझिम रिमझिम सरी पावसाळी थैथया टपावर नाचत होती. कोरड्या फट्ट जमिनीवरती वर्तुळ खेळी खेळत होती. कोरड्या फट्ट जमिनीवरती वर्तुळ खेळी खेळत होती. लताविलीच्या पाठीवरती थेंब थेंब शिंपित होती. कडकडणाऱ्या विजेतुनी मार्ग आपला काढत होती. आनंदाच्या घेट्या घेऊन एक एक गारा वेचत होती. वीज गरजता नभामध्ये मायेस बाळ. तालसुरातील सुरसुरीचा बालमुखी निनादत होता. छनछनणाऱ्या पावसाचे राणे गाणे रिमझिम गात होते. भिरभिरणारी पाखर भिरभिरणारी सारी पाखर कधी एकटी ना दिसती. हातात हात धरुनी धडे ऐक्याचे देऊन जाते. माणुसकीचे धडे वाचत रिंगण खेळी खेळत असती. हसता हसता अंगणी नभाच्या दुःख आमुचे जाणत असते. घरट्या भोवती गरगर फिरुनी रक्षण पिलांची करत असते. रानू माळ वणवण फिरुनी पोट पिलांची पुरवत असते. शिस्तबद्धीतल्या गिरक्यातुनी हेवे दावे विसरून जाती. दूर दूर झाडावरती घरटे काड्यांची बांधत असते. भिरभिरणारी पाखर कधी अश्रू टपटप गाळत असते. व्याकुळतेने फिरता फिरता घरटे मोडलेली न्याहाळत असते. व्याकुळतेने फिरता फिरता घरटे मोडलेली न्याहाळत असते. त्यानंतरची कविता आहे सुख. गुंता जन्माचा काढता काढता गाठ सुखाची सुटत नव्हती. जन्माचा काढता काढता गाठ सुखाची सुटत नव्हती. शोध तिचा घेता घेता आणखी गुंता वाढत होता. कोप्यातील चिवचिव चिमणी हळूहळू घास पिलांना उडवत होती. अस्वस्थता धरणीची ही चिंब पावसाळ्यात धुंद होती. रंगबिरंगी फुलपाखर गंध सुमनांचा चाखत होती. हलकी हलकी पंख पक्ष्यांची मनमुराद नभ विहार करीत होती. दर्या खोऱ्यातील मंद वारा पान फुलांना चुंबित होता. कोकिळाचा स्वर मधुर आकाशभर निनाद होता. इंद्रधनुष्याचे रंगसात सागर कुशीला छेडत होते. अशांत अशा सागरातही नाजूक तरंग उठत होते. असेल कोठे सुख जन्माचे थोडेसे मलाही कळेल का. या मितभाषी निसर्गाचा कोमल स्पर्श लाभेल. त्यानंतरची कविता आहे माय. लेकराला शाळेत जायला उशीर होईल म्हणून सकाळ सकाळी मायनं शेजाऱ्याकडनं उसणं मुठभर तांदूळ आणला आणि भात टाकून सनी पिळा कोणची डोक्यावर ठेवून माय शेताकडे.
2 दिवसापासून उपाशी असलेलं पोरं आज बी समजा भाग करपला हाय की काय, म्हणून तसंच अनवाणी शाळेला गेले. उद्यापासनं असं होऊ नये म्हणून चुलीतलं जळतं लाकूड माईनं आपल्या हातावर ठेवलं आणि करपलेल्या भाताच्या भगोन्याकडं आगीत होरपळलेल्या जीवांची दैना बघितली. त्यानंतरची कविता आहे मायबाप. वणवणत्या पायांना फोडं आली या रखरखत्या उन्हामंदी मायबापाच्या. नांगराचं झूल ठेवून खांद्यावरी रक्ताने माखलं या खांदा मायबापाचा. सोनं उगवेल उद्याचं हिरवगार पिकाचं घाम काळ्या मातीतलं मायबापाचं. त्यानंतरची कविता आहे जीवात्मा. जीव आणि आत्माचा उल्लेख आहे. सरणावर लाकडाच्या मला कोणी ठेवले, नको नको म्हणता म्हणता जीव माझे कोणी घेतले. कावळे सारे काव काव करीत उडत उडत घास माझा घेण्यासाठी आले. पण कावळेच काय तर एक बी जनावर 4 दिवसापासून शिवत नव्हतं घास मज देहाजवळ ठेवलेलं. जसा पाण्याभोर बाहेर फेकलेला मासा तडफडावा, अगदी तसा जीव माझा होरपळत होता केविलवाणा अग्नीच्या झोतात एकसारखा. जीवनाच्या नव्या वाटेची वाट माझी कोणी मोडली, माझ्या देहांच्या चुकांची परतफेड मी का करायची, माझ्या देहाच्या चुकांची परतफेड मी का करायची. त्यानंतरची कविता आहे वेळ. वेळ ही एक वेळ असते, वेळ वेळेची एक दाट सावली असते. वेळेतल्या क्षणातील जीवाची आणि जीवाच्या सुखदुःखाची एक नाळ असते. वेळ ही एक सरिता असते, कधी ना उगवते तर कधी ना मावळते. जीवनासाठी वेळ नसते, वेळेचे आपण असतो. वेळ ही अक्षय असते, ती ही वेळ वेळेत जिंकायची असते. वेळ ही एक वेळ असते, जीवनातील प्रत्येक गोष्टीची एक कणखर जोड असते. कधी कधी जन्माला आलेल्या अर्भकाची ओरड, तर कधी स्मशानाकडे नेणाऱ्या माणसाचा आक्रोश असतो. वर्तमान भूत आणि भविष्य एक अखंड साखळी असते. वेळ ही जन्माआधीची आणि जन्मानंतरची एक शाश्वत सूर असते. वेळ ही एक वेळ असते, कधी त्रिलोकी विश्वाची सांगड घालते तर कधी ईश्वरापासून दूर नेते. वेळ ही एक वेळ असते, वेळ वेळेची एक जादू असते, कधी कधी ती उमगते तर कधी अनाकलनीय ठरते. वेळ वेळांचे एक नाव असते, कधी हसवते तर कधी रडवत असते. वेळ ही एक वेळ असते, हवेतील प्रत्येक कणाकणांची एक माळ असते, ती कधी कधी कटू तर कधी कधी गोड असते. त्यानंतरची कविता आहे मन. आवरू कसे माझ्या मनाला, मन क्षणातच हातून निसटते. लख दाट चांदण्यातून दूर दूर गगने घेऊन जाते. मन बुद्धी आत्म्याचे बोलके चित्र अंतरंगात असते, जन्मजन्मातील फेरांचे श्रीवार सत्य म्हणतात. देहातील स्थिर आत्मा गुपचूप एकटाच स्थित असतो, त्या ईश्वरी आत्म्याशी खेळ गोडीचे खेळत असते. म्हणणे बुद्धीचे सदा ऐकते, चक्षु मनाचे कधी ना टाकते. ठाव मनाचे कोणास कळकते, डोंगर नवे आशेचे रचत असते. मुद्रेवरचे भाव कधी मना आगळे वाटते, जिभेवरती शब्दांचे लगाम हाती धरते. मन कधी मोहित असते, मोहित करते तर कधी खिन्न करते. अवतीभोवती कोणी नसता कल्पकतेतून मला जागवते. मन खुळे मन चंचल, मन आभास मन सत्य. मन मनाचे विश्व मोठे, मन चक्षुतून शाश्वत असते, मन चक्षुतून शाश्वत असते. त्यानंतरची कविता आहे मी. मी मला कधीही कळेना, माझे मला पुरे झाले. आयुष्याचे क्षण अखेरचे मी मिलनोत्सुक झाले. अखंड जीव मालेतील वेळ छोटी, पुन्हा मालेत फुंकून गेली. ऊन सावली देह आत्म्याची मरणोत्तर खरी ठरली. चुकून आलो या वाटेवरती, मी साठी मज जीवन वेचले. अंतरंगी अमूर्त शक्ती अनाकलनीय होऊन बसली. देह ठरले मातीचे, मातीसाठीच बनलेले. अमृतवाणी आत्म्याची केविलवाणी वादळी.
मी माझ्यात पूर्ण आहे. मी माझ्यात पूर्ण आहे, मी एवढेच सत्य आहे. मी माझ्यात पूर्ण आहे, मी एवढेच सत्य आहे. सत्कर्म हातून घडण्यासाठी देह रूपात स्थित आहे. सत्कर्म हातून घडण्यासाठी देह रूपात स्थित आहे. जीवनास पुढची कविता. कपाळावर आठ्या घेतलेला चित्रगुप्त धडे गिरवता गिरवता कळकळला. या पृथ्वीवरील माणसांची एकच आहे टाळी, माणुसकाचे वारे निनादले पण ठेवून माणसांना बळी. ब्रह्माने मात्र एवढेच केले, त्यांना हवं ते दिले. आहे त्यांना दोन हात एक डोकं, कसं वागायचं त्यांनी ठरवायचं. विचार मोठे आचार छोटे, माणसांचे भाग्यच खोटे. जिकडे तिकडे काळे चेहरे माणसांची दोन तोंडे. दिवसा ढवळ्या काळा कुट्ट अंधार वेढतो या कसा, निष्पाप जीवांना एका अजगराचा. सारी रान मांजर नाचतात घेतया त्या हिरवळीवर, आणि चित्करणारी घुगडही गिरवतात धडे नैराश्यांची. त्या नराधमांनी करून ठेवलेल्या दुष्कर्मांची, त्या त्यांच्या टोकदार चंचीन असतात माखले, रक्तात माखले. त्यानंतरची कविता आहे जिद्द. असे एकदा महापूर आले होते, तेही वाहून गेले. झाडे झुडपे तुटून पडली, जीवन माणसांचे संपले. पक्षी उडाला दूर गगनी, पक्षी उडाला दूर गगनी, घेऊन चुंचित मोठी काडे. आणि महापूर संपून गेल्या क्षणी बांधिले घरटे आपल्या अंगाने, बांधिले घरटे आपल्या अंगाने. त्यानंतरची कविता आहे असं कसं झालं. असं कसं झालं. असावं कसं नसावं कसं, हाच प्रश्न मूळ भेडसावत होता. प्रत्येकाच्या मनातला चांगुलपणाच केवळ दिसत होता. सत्संगतीतून विचार घडते, विचारातून सुविचार, सुविचारातून आचार घडते, आचारातून सत्कर्म, सत्कर्मातून चारित्र्य घडते, सद्गुणांचे रूप हुबेहुबते. आशा रूपांनी मोक्ष मिळते, पूर्वजन्माचे बीज. असावं कसं नसावं कसं, संस्काराने मला शिकवलं. एक एक माझ्या पावलांना सुसंगतीनं केली जोड. गुरुजनांच्या चरणी सदैव मी नतमस्तक राहिलो. एक एक अक्षर त्यांचेच ते, तसंच गिरवीत पुढे गेलो. It's a technical difficulty. That's why there's a break. So I go with this poem. तर मी ही कविता वाचतोय. असं कसं झालं पुन्हा एकदा. असावं कसं नसावं कसं, हाच प्रश्न मूळ भेडसावत होता. असावं कसं नसावं कसं, हाच प्रश्न मूळ भेडसावत होता. प्रत्येकाच्या मनातला चांगलपणाच केवळ दिसत होता. सत्संगतातून विचार घडते, विचारातून सुविचार, सुविचारातून आचार घडते, आचारातून सत्कर्म, सत्कर्मातून चारित्र्य घडते, सद्गुणांचे स्वरूप हुबेहुबते. अशा रूपांनी मोक्ष मिळते, पूर्वजन्माचे बीज ते. असावं कसं नसावं कसं, संस्काराने मला शिकवलं. एक एक माझ्या पावलांना सुसंगतीने केली जोड. गुरुजनांच्या चरणी सदैव मी नतमस्तक राहिलो. एक एक अक्षर त्यांचेच ते, तसंच गिरवत पुढे गेलो. माय बापाच्या घामाची जाणीव मला केव्हाच होती. वणवणणारी जड पावले अजून वणवण भटकत. स्मशान शांतता या भूमीवरती विलक्षण अंधारानं केली होती. अवतीभोवती असूनही हातातली माणसं दुरावत होती. मोठे मोठे पर्व आशेचे चूर्ण चूर्ण झाले होते. भूत भविष्य वेदनांनी असह्य मला केले होते. असावं कसं नसावं कसं, हाच प्रश्न मूळ भेडसावत होता. सोनेरी बाजू प्रत्येकातील उगाच मी न्याहाळत राहायचो.
नंतरची कविता आहे शब्द. ही शेवटची कविता आहे. शब्द. शब्द शब्दात शब्दांकित करता, शब्द शब्दांचे स्मरण झाले. शब्द शब्दात शब्दांकित करता, शब्द शब्दांचे स्मरण झाले. भावनेच्या पंखावरती स्वार होऊन जणू ते ब्रह्मांड भ्रमण केले. जणू ते ब्रह्मांड भ्रमण केले. शब्द शब्दातून कळले सारे, शब्दांच्या पलीकडे मुके मनाचे अबोल स्वप्न ते शब्द. शब्दाविना काय कुठले, शब्द शब्दात बनले शस्त्र. भावनेची चादर ओढत निद्रा घेते ते शब्द. मनमंदिरात जाते ते शब्द. भाव भावनांशी खेळ रंगवते ते शब्द. मनातल्या मनात लाजते ते शब्द. मनातला कधी गुदगुल्या करते ते शब्द. शब्द शब्दांचे केवळ नाते असते, तेही भाव कल्पनेत झुरून जाते. दडले सारे ते शब्दात, अपुरे असे ते काय. खऱ्या मनाची चाहूल लाविताना शब्द शब्दात स्तब्ध असते. अपुऱ्या मनाचे पूर्ण स्वप्न म्हणजे शब्द. भावनांचे हळुवार पाठ थोपवते ते शब्द. कोरड्या मनाची तहान भागवते ते शब्द. कोरड्या भावनांची पोट भरवते ते शब्द. भुकेल्या भावनांचे पोट भरवते ते शब्द. माय मायेचा आविष्कार करते ते शब्द. खरच देहाचे बोलके भावरूपी पुष्प म्हणजे शब्द. सूर ताल लय यांचा शृंगार म्हणजे शब्द. जन्मलेल्या मुलाचा केविल म्हणा आवाज म्हणजे शब्द. व्याकुळलेल्या मायेच्या डोळ्यातील थेंब म्हणजे शब्द. अंतःकरणाचा बोलका हरसा म्हणजे शब्द. भावनांचा पाझर फोडते ते शब्द. कवी मन फुलवते ते शब्द आणि कवीची स्वप्नपूर्ती करते ते शब्द. शब्द शब्दात एक मंत्र असते. शब्द शब्दात एक मंत्र आणि ईश्वरी शक्तीचे ते एक जप असते. खरंच मानवी आत्म्याचे मिलन ईश्वरी आत्म्याशी करते ते शब्द. मानवी आत्म्याचे मिलन ईश्वरी आत्म्याशी करते ते शब्द. धन्यवाद. इथे माझा काव्यसंग्रह संपलेला आहे. वाचन केलेलं आहे आपल्या समोर. आणि मधील दिनकरराव देशपांडे आणि तसेच भास्करराव देशपांडे, माननीय श्री भास्करराव देशपांडे, दिनकरराव देशपांडे आणि मिलन देशपांडे, माझा भाऊ प्रसाद पवार, माझी बहिणी आणि वडील आई, या सगळ्यांच्या प्रेरणेने ही काव्यसंग्रह मी लिहिलेला आहे. आणि वाचकांना कसं वाटतं ते आवडतं का नाही, कारण हे ग्रॅज्युएशन पिरियड मध्ये लिहिलेलं आहे आणि खूप कालखंडानंतर ते प्रकाशित करण्यात आले. तर आपल्याला यातील कोणत्या कविता आवडल्या, आपले प्रतिक्रिया काय, कॉमेंट्स काय, माझे लिखाण असेच अविरतपणे चालूच असते. तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. माझा व्हॉट्सअप नंबर 8888951510 8888951510.